नमस्कार, मी शशिकांत कांबळे. लोकप्रधान न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. पावसाळ्यात आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी काय करता येईल, या काळात आपला आहार कसा असावा याबाबतची खास माहिती आपणासाठी. मित्रहो, पावसाळ्यात काय खावे, काय खाऊ नये. पावसाळ्यात जास्त गोड खाऊ नये. आंबट, तिखट, कडू, तुरट खाल्ले तरी चालेल. वात, पित्त आणि कफवर्धक खाऊ नये. उलट वात, पित्त आणि कफ शामक खावे. पचनाला हलका, शक्तिदायक, शुष्क म्हणजे कोरडा आहार घ्यावा. मूग, मसूर अशी कडधान्ये पचायला हलकी असतात, त्यामुळे ते जास्त प्रमाणात खावीत. चवळी, वाटाणा, पावटे, मटकी अशी धान्ये जास्त खाऊ नयेत. पावसाळ्यात जास्त पालेभाज्या खाऊ नयेत. उलट दुधी, भेंडी, पडवळ, कोबी, फ्लावर, श्रावणघेवडा, गवार, सुरण, माठ अशा वाल भाज्या खाव्यात. पावसाळ्यात मसाले घालून बनवलेली मूग, मसूर, तूर, चवळी या कडधान्ये काढणे किंवा पाणी, टोमॅटोचे सार, आमूलचा सार किंवा काही उष्ण गरम टोमॅटोचे सार, आमसुलाचे सार किंवा कढी, उष्ण किंवा गरम पदार्थ उदाहरणार्थ फुलके, भाजलेले पापड खावेत. पावसाळ्यामध्ये तुपाचा आहार समावेश करणे चांगले असते. पावसाळ्यात वात दोषाचा प्रकोप होत असतो, तर पित्ताचा संचय होत असतो. तुपामुळे पित्त वात कमी होत असते. तसेच तुपामुळे अग्निवर्धकसुद्धा होते. तळलेले पदार्थ पचण्यास जड असतात. पित्त वाढत असल्याने तळलेले पदार्थ खाणे टाळावे. पावसाळ्यात दही खाऊ नये, ब्रेड खाऊ नये. डाळिंब, केळी, सफरचंद अशी फळे खावीत. फणसासारखे फळे खाऊ नयेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पावसाळ्यात पाणी गाळून किंवा तुरटी फिरवून वापरावे. पाण्याचे निर्जंतुकीकरण करणे यासाठी चांगले. उकळून वापरावे. तर मित्रांनो, हे होतं आता आपल्यासाठी खास पावसाळ्यात काय खावे आणि काय खाऊ नये याच्या टिप्स. लोकपदामध्ये आपण या ठिकाणी इथं थांबू. नमस्कार.